गटार काय होतं? समुद्र होतं. आता जीवरूपी मुंगीला सद्गुरूनं अनुग्रह केला. काय केला? जीवरूपी मुंगीला सद्गुरूनं अनुग्रह केला. आता सद्गुरूनं जीवरूपी मुंगीला अनुग्रह केला तर जीवरूपी मुंगी काय झाली? अरे पूर्ण समुद्र झाली. जसं गटार पूर्ण समुद्र झालं तसं जीवरूपी मुंगी पूर्ण ब्रह्म झाली. अभंगाचं पहिलं चरण. मुंगी उडाली सोपी प्रक्रिया सांगतो आता. सोपी, सगळ्यात सोपी. आईच्या पोटात आपण देवच होतो. आईच्या पोटात यायच्या आधी बी आपण देवच होतो. आईच्या पोटात आल्या बी आपण देवच होतो. आईच्या पोटातून बाहेर आलो 12 वर्ष आपण देवच होतो. देव बिघडला कुठं? आपण जीव कुठं झालो? ऐक माहिती, ज्या वेळेस आपल्या डोक्यात विचार यायला लागले तिथंच बिघडलं. मग एक एक विचार कळायला लागला. 12 वर्ष झाल्यावर कळायला लागलं, हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे, ह्यो माझा भाऊ आहे. बघा 12 वर्षाच्या पुढं सगळी नाती गोळा झाली आणि मी कोण आहे हेच विसरून गेला. ही माझी आई आहे, ह्यो माझा बाप आहे, ह्यो माझा भाऊ आहे, पण मी कोण आहे? समजतंय तुम्हाला? विचारांनी घुसलं सगळं डोक्यात. कशाने?
लांब जाऊन बी तुझ्या डोक्यात एवढं राहिलं. माझ्यापासून लांब जाणाऱ्या माणसाच्या टाळक्यात परमार्थ तरी कमीत कमी. माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको सारेचा, माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको सारेचा, विसरू नको सारेचा, माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या रामदास बाबाला, माझा बोध डोक्यात ठेवा. बोध ज्याला आतून झाला, कुठून? बाहेरून नाही. बाहेरून सद्गुरु बोध देतात, पण ज्याला आतून बोध झाला त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. पुन्हा काहीच करण्याची इच्छा राहत नाही, त्याला म्हणायचं बोध झाला. ज्याला काहीतरी माकडावानी करावं वाटत आहे त्याला बोध झालेला नाही. कळला तर तुम्हाला? ओळखायचा कसा बोध झालेला माणूस? सद्गुरूचा बोध झालेला माणूस ओळखायचा कसा? जे माकडावानी काहीतरी कराय बघत आहे समजायचा बोध झाला नाही, आणि जी शांत बसले म्हणायचं बोध झाला. कसं काय तुम्हाला सांगतो. पाण्यावर मुडदा तरंगतो का जिवंत माणूस तरंगतो? हा, पाण्यावर कोण तरंगतो? मुडदा तरंगतो. का तरंगतो? त्याची करण्याची इच्छाच संपून गेली. हा, त्यानं प्रतिकार करणं सोडलं म्हणून तो तरंगतो, आणि जो प्रतिकार करतो तो बुडतो. तसं या संसारामध्ये जो काहीतरी करायला जातो त्यातच सगळं लफडं होतं, आणि जो काहीच करत नाही त्याचं काहीच होत नाही, तो नित्यमुक्त असतो. तुये वर्ततास्ती देही परी देईन माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. तो काही न करणारा माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. तुम्ही म्हणता बाबा मग आम्ही काहीच नाही करायचं का? तू काय केलंय आजपर्यंत तेवढं सांग. सांगा, तुमचा श्वास तरी तुम्ही घेतलाय का? घेतलाय का तुमचा श्वास? तुम्ही बघा बरं. तुम्ही घेता तर झोपल्या कोण घेते? माय का बघा काय डोळं वाचून. तुम्ही घेतलाय का तुमचा श्वास? मग तुमचा श्वास बी तुम्ही नाही घेतला म्हणजे तुम्ही काय करू शकता? काही तर करू शकत नाही. हे ज्याच्या डोक्यात आलं तो शांत राहतो. बस गालोनी आभार राहिलो निश्चिंती निरविरे संते विठोबाशी, आणि तोच स्वरूपाला जाऊन मिळतो, आणि तीच जीवरूपी मुंगी शिवरूप होते. इथपर्यंत आपलं आलंय. पण आता ते करणारा जो असतो ना तो फार महत्वाचा असतो. हा, त्याला सद्गुरू असं म्हणतात. काय म्हणतात? सद्गुरू. तुम्ही म्हणता ना आता हे आम्हाला तर कळलं नाही, दुसऱ्या मिनिटाला ध्यानातून जातं. हा, हे जरी आता कळलं ना तरी दुसऱ्या मिनिटाला ध्यानातून जातं. का? वरून बोध कामाचा नाही, आतून बोध झाला पाहिजे त्याला. कसं? कुठून? आतून झाला तर जुळणार, आणि वरून बोध झाला तर जुळू शकत नाही. लावला मी पुढे, मग तो काय बी करील पण गप बसू शकत नाही. आलं लक्षात? असं आहे. म्हणून आतून बोध होण्याची लक्षण काय आहे तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत सो. आणि अशी स्थिती येण्यासाठी संताचा सहवास. सतत कुणाच्या संगतीत राहायचं? संताच्या संगतीत राहायचं. संत कुणाला म्हणायचं? जो गप पडलाय त्याला.
संत कुणाला म्हणायचं? निकम भाऊ. हा, जो गप पडलाय त्याला. वळवळ करतोय तो संत नाही. आणि मग फार मेल्यावर काय उपयोग आहे? यांच्या आत्म्यात तीन शांती लागू. त्याला कळलं का मी आत्मा आहे म्हणून? मेलेल्याला कळलं मी शरीर आहे का आत्मा आहे? नाही ना कळलं. आणि हे जिवंत असणारे काय म्हणतात? यांच्या आत्म्याला चिर शांती लाग. पण कोण म्हणतोय? जो स्वतःला शरीर समजतोय तो म्हणतोय. आणि तेव्हा कळून फायदा काय? कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळ राहती निराळे. मग तुम्ही आत्मा आहे कधी कळलं पाहिजे तुम्हाला? का लोकांनी श्रद्धांजली वाहिल्यावर यांच्या चिरंजीव आत्म्यात चिर शांती लागू. वा, आता लागल का शांती? अरे त्याला जिवंतपणी जर मी कळलं असतं मी आत्मा आहे शरीर नाही तर शांती लागली असती ना. वळवळ केलीच नसती. आता तो फार शांत झालाय. आता आत्म्याला शांती देऊन काय फायदा नाही. आता जन्म घ्यावा लागेल. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे यम यमापी स्मरण भाव तेजयंते कलेवरम तत्तमवेते कोणतेय सदा तद्भाव भावितः. आपला गुतोडा सोडवणारा असा कुणीतरी भेटला. हा गुतोडा सोपा आहे हो, पण सोडवणारा भेटला पाहिजे. उजळले भाग्य आणि म्हातारी वारली. फरक सांगा. तुम्हाला कळत आहे का काय? हा, म्हातारी निघून गेली आणि म्हातारी वारली. फरक सांगा. अरे गेलेली म्हातारी येऊ शकते, मी वारलेली म्हातारी कशी काय येईल? तर चिंता वाराय पाहिजे का जायला पाहिजे? वाराय पाहिजे. समजते? आणि ही चिंता वारल्याचं काम संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. आता चिंता कशाची करता? जन्माला कसं यायचं ते आपल्या हातात नाही. मरायचं कधी तेही आपल्या हातात नाही. संध्याकाळी जेवण मिळेल का नाही तेही आपल्या हातात नाही. आणि संध्याकाळ टिकन का नाही तेही आपल्या हातात नाही. आता कशाची चिंता? आलं लक्षामध्ये? म्हणून अशा स्वरूपाला जिवंतपणी देव होता येतं. जिवंतपणी होता येतं. हे तर मी लईच आगावपणाने बोलत पहिली कंबाऊ. होता येतं नाही, हाय हाय होता येते. पण आता होता येते म्हणजे व्यवहारात बोलावं लागतं. हा, ते म्हणतात मग हाय तर आता कायला माळ घालू? हा हा, तसं नाही. ए येड्या हो, तसं समजू नका. हाय तर कायला माळ घालायचं? तसं नसतं. प्रक्रियेशिवाय जुळत नाही. असं जमन का? मी काय बी करीन देवी वा. तसं नाही. आणि मी आता जाणू ना देव मग कोई काही बी नाही. मुसखा टाकेल एखादी काही बी नाही. त्या व्यवस्थेने जायचंय आपल्याला. काय? आणि व्यवस्था काय आहे? संप्रदाय फळ उपासिलिया. हे संप्रदाय जे आहे त्या संप्रदायाचा अनुग्रह घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? अनुग्रह घ्यावा लागतो. आणि ती पूर्ण प्रक्रिया आहे. वरची प्रक्रिया नाही, ती आतून येते. आतून बोध झाला पाहिजे, आतून परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्याला साधना म्हणतात, त्याला ध्यान म्हणतात. काय म्हणतात? ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे अशी स्थिती आहे जिथं काहीच करायचं नाही. पण अशी स्थिती येण्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्यालाच म्हणतात परमार्थ. विठ्ठल
ध्यान केलं. ध्यान म्हणजे काय? काही न करता बसता येणं याला ध्यान म्हणते. काही न करता बसता येणं याला ध्यान म्हणतात. आणि काहीच न करता बसण्यासाठी काहीतरी करावं लागतं. राहुल बुवा त्याला काय म्हणतात? परमार्थ. मग त्या परमार्थात काय काय येतं ते सांगतो. तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालावी लागते. हे परमार्थातलं पहिलं पाऊल बर का. काही लोक म्हणले बाबा माळाची काय गरज आहे. मी एक म्हातारीला म्हणलं तुला समजा सून बघायला गेली, तू सून बघायला गेली आणि ती सून म्हणली सासूबाई तुमच्या पोरासंग मी लग्न करायला तयार, पण मी तुमच्या पोराचं मंगळसूत्र बी घालणार नाही आणि त्याचं कुकू बी लावणार नाही. करतान का सूनबाई तुम्ही? म्हणले असले हाडळ आणीन काय करत मी. मग आम्ही काय असले हाडळ आणू काय वारीला? कळते तुला? आम्ही तुमच्या देवाची माळ बी घालणार. हा आमच्या तुझं नाही होईल. खाती पिती त्याच्या जीव तुझा देव नाही देव. तर पहिली आट आहे तुळशी माळ गळा परमार्थातली ही काय आहे? पहिली प्रक्रिया आहे. म्हणून आपल्याला पहिला पाऊल उचलला पाहिजे. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी 7 प्रक्रिया आहेत. 7 प्रक्रियेच्या नंतर 8वी प्रक्रिया आहे आतून बोध होणं. किती प्रक्रिया आहे? 8वी प्रक्रिया आहे आतून प्रबोध होणं. बाहेरून प्रबोध देणं नाही, आतून प्रबोध होणं ही शेवटची प्रक्रिया आहे. आणि आतून बोध झाला काय? मी ब्रह्म आहे. पूर्ण निश्चय झाला त्या ठिकाणी. असंच कार्य आमच्या बाबांनी सांगितलं आम्हाला. खऱ्या अर्थानं ही ताकद कोणातच नव्हती महाराष्ट्रात. देव बनवायची ताकद. तू देव आहेस हे सांगायची हिम्मत सुद्धा कोणी करू शकत नव्हतं. असा काळ संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा. जगामध्ये अनेक इकडं आल्यानंतर सुद्धा लोक म्हणायचे की बाहेरचा देव खोटा आहे का. बाबा सांगायचे बाहेरचा देव जरी खरा असला तरी आतला कळल्याशिवाय बाहेरचा कळू शकत नाही. आतला कळल्याशिवाय, आतला प्राप्त झाला की एकदा मग बाहेरचा. नामदेवाला आधी बाहेरचा कळला का आतला कळला? कुत्र्यात देव दिसला नामदेवरायाला. हा गुरु क गेला, आतला देव कळला, मग कुत्र्यातला कळला. कळलं तुम्हाला? त्याच्या आधी बाहेरचा देव कळत नव्हता. जुरा ते किडा आला गांधात पडला तेव्हा देव कळला नाही. चांडाळ भेटला तेव्हा देव कळला नाही. नामदेवा म्हणले तुला अंतर्दृष्टी नाही. ज्याला अंजन घालण्यानंतर, सद्गुरूच्या अंजन घालण्यानंतरची जी दृष्टी येते ती तुला नाही. आणि म्हणून औंढ्या नागनाथाला जाऊन सद्गुरू करावा लागला नामदेवरायांना. तवा कुत्र्यातला बी कळला आणि सारीकडचा कळला, पण आधी आतला कळला. सद्गुरूने कुठला दाखवला? माझ्या गुरुने मजला गवाई नेले एकांत, हे ज्ञानाचा हो दीप दाविला ग माझ्या हृदय. सद्गुरु के पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी
म्हटलं नाही. ब्रह्मविद ब्रह्मही भवती. ब्रह्म जो जाणतो तो ब्रह्मच होतो, पण ब्रह्म ज्याला कळत नाही तो ब्रह्म कधीही होऊ शकत नाही. ब्रह्मविद ब्रह्मही भवती असं सद्गुरूच्या कृपेनं तिथपर्यंत. व तो काळ फार विचित्र होता. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा आणि समाजामध्ये जे बुवा लोक ज्याला आपण म्हणतो, त्याला काय संत नाही म्हणता येणार, पण बुवा लोक होती आणि ते त्रास द्यायचे. का? त्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म न परहा. जीव आणि ब्रह्म दोन नाही. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, होय तो तेची वस्तू आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे. होय तो ब्रह्माच आहे, पण त्याची बुद्धी तशी होत नाही. हे कुणाचं म्हणणं आहे? माऊली ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिंते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शना. ते ज्ञान वैगा बरवे जरी म्हणे या नावे, तरी संताया वजावे सर्व. देव व्हायचं ज्ञान संताकडे आहे. हा आलं लक्षात? हे माऊलींचं म्हणणं. तुकोबरायांचं म्हणणं आहे, देवाची बरे देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, पण हे सांगायचं धाडस कुणाचं होत नव्हतं. जनाबाई म्हणते, पंढरपूरचा देव कुठं धरला? धरीला पंढरीचा चोर कुठं? हृदया बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. नामदेवराया म्हणतात, याचा जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. संत श्रीपाद बाबांकी सर्व संतांचं एकच मत आहे, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर, जसं दुधात होलोनी तैसा हृदयी चक्रपाणी. कळतंय? बस आता तुम्हाला काय करायचंय? काही करू नका. परमार्थाची पहिली पायरी आहे सद्गुरूकडून अनुग्रह घ्यायचा आणि तुळशीची माळ गळ्यात घालायची. पवित्र अशी तुळशीची माळ, ही पहिली पायरी आपण चढूया आणि नंतर हळूहळू 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 ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे अभ्यासाचे निबळे निश्चित ठाके. हा त्रास दिला रे साधू संतांनी, ज्ञानोबा तुकोबाला सुद्धा, या धर्म मार्तंडाने श्रीपाद बाबा रामदास बाबांनाही त्रास दिला. आणि आम्हाला बी काय कोणी सुट्टी दिली आणि अजूनही काय कोणी सुट्टी देत नाही. तुम्हाला दिसते बघा आता इथं उभं राहिलेलं गेडी, लई त्रास आहे. हो लई त्रास आहे, पण इलाज नाही त्याला आता. कारण त्या बाबाला शब्द दिलाय की काही जरी किती डोंगरा एवढं जरी दुःख आलं तरी सुद्धा दुःख झेलीन, पण तुमचा निरोप समाजापर्यंत पोचवीन. अरे अशा अशा माणसांनी काय काय बोलावं. अरे त्यांची थोबाड सुद्धा बघितली नसती म्या, पण काय सांगू आता तुम्हाला, हात जोडायच्या पाळी येतात. नाव बाबाला घोडा लावला, घोडा. मंडळी तो त्रास आजही काढताय, सहन करताय. जग नावं ठेवणार आहे, पण जग झाले वनी संते सुखे व्हावे पाणी. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. तुम्हाला काय वाटतं तवा त्रास झाला, आता काय त्रास नाही का? लई त्रास आहे. मी सांगतोय काय, लई त्रास आहे. बाबांचं जर कार्य हातात नसतं ना, अशा लोकांची तोंड सुद्धा पाहिली नसती. एवढी खराब आहेत काय काय मंडळी, पण इलाज नाही. आता त्याला शब्द दिलाय आणि तुम्ही आम्ही सगळे मिळून माझ्या बाबाचा निरोप तळागाळापर्यंत पोहोचवायचा, एवढीच शपथ घ्यायची आपल्याला. बाकी काहीच करायचं काही नाही. हा जो मी निरोप सांगितलाय ना तुम्हाला, हा प्रत्येक खुरापणारी, जे खुरापायला गेलं खुरपाणाऱ्या आपल्या संघ असणाऱ्या महिलेला हा निरोप सांगा. तुम्ही कुठं कंपनीत कामाला गेला, कंपनीत असणाऱ्या तुमच्या जोडीदाराला निरोप सांगा. माझ्या बाबाचा निरोप प्रत्येकापर्यंत जाऊ द्या. अरे त्या संतांनी आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं फार मोठी संधी दिलेली आहे. 2 दिवसाची वारी, 3 दिवस, हा काय टाइमपास नाही, हा टाइमपास नाही. म्हणून काळी जळलं तरी हायगई करू नका, कारण आपला विजय निश्चित आहे. ज्या वेळेस श्रीपाद बाबाच्या दरबारात आपण जाऊ, बाबा नेक म्हणून आपल्या पाठीवर थबासकी देणार आहे. अरे काही कमी पडणार नाही तुम्हाला, काही कमी पडणार नाही. माझ्या बाबांनी मला काय कमी नाही. संसाराचं द्या गणित सोडून, पण आनंद एवढा आहे का जिथं उभा राहील तिथं सर्वत्र वैकुंठ केले असे, एवढी ताकद आहे. आणि म्हणून सुरुवात केली असेल ज्यांनी,
कार्य करायला त्रास होणार आहे. मी सांगितलं सुरेश भाऊ, कमी त्रास झाला का? काठ्या कोराडी घेऊन लोक उभी नाही राहिले का मला हाणायला? हा, अजून बी राहत्यात कधी कधी. त्याची काय चिंता नाही करायची. अरे बोट लावू शकत नाही आपल्याला कुणी. का नाही लावू शकत? अरे त्या ठाण्या वाघाची लेकरं आहेत आपण. पण लक्षात ठेवा, आपण वाघाची लेकरं. सिंहाला 2च पिल्ले होतात सिंहाला, पण शिवीन डोंगरावर जाऊन उभी राहते, तिथून डरकाळी ठोकते. पिलू जे तिच्यापर्यंत जाईल तेच वाचतं, जी पिलू तिच्यापर्यंत जाणार नाही त्याला खाते ती शिवीन. तस जोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत जर आपण गेलो नाही तर काळ आपल्याला खाणारे ध्यानात ठेवा. म्हणून स्वतःला प्रत्येकानं ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मग 84 लक्ष योनी आणि काळ आपल्याला फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रीपाद बाबांनी सांगितलेली सोपी आयडिया आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्व्याहून. तुमच्यापर्यंत आमच्या ह्या कार्यकर्त्यातला कुणीही कार्यकर्ता येईल. निकम भाऊ येतील, कवितकी भाऊ येतील, प्रताप भाऊ येतील, सुरेश भाऊ येतील तुमच्यापर्यंत. आता मला काय तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत येता येणार? कुटातला आहे तो. आता किती कुठलं तरी तुम्हाला समजायचा नाही, किती बी कुटा. गुरुविन ज्ञान कळना अकल बाजारात मिळेना. नको नको, गुरु शिवाय या अभंग समजत नसत्यात. आणि शेवट आहे, शेवटली सोपा आहे त्याचा. शेवट काय आहे? माशी व्याली माशी कळली? अंधार कळलं तुम्हाला? नाही कळलं? माशी म्हणजे आत्मतत्व. त्या माशीला काय झाली? जगतरूपी घार झाली. जगतरूपी घार. ब्रह्म किती किती अणु रेणू या एवढंच ब्रह्म आहे, आणि त्याच्या पोटी काय झाली? घार म्हणजे जगत झालं. आणि हे जगतच काय आहे? माशी आहे. लक्षात ठेवा. नाही कळलं? जगत काय आहे? माशी आहे. आणि माशीपासून काय झाले? तुम्हाला जरी हे विश्व इतकं मोठं दिसत असलं तरी ते एवढीशा अणु एवढ्या ब्रह्मापासूनच तयार झालेलं आहे. आणि विश्वात सगळ्या काय आहे? ती ब्रह्मच आहे. आलं लक्षात? अभंगाचा सोपा अर्थ आहे, काही अवघडत जायचं नाही. पहिला अर्थ एकदा कळला ना, जीव ब्रह्म होऊ शकतो. नवे नवे ब्रह्म जीव झालेला आहे. आता कळलं? जीव ब्रह्म होऊ शकत. नवे नवे जीवच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच जीव झालेला आहे. आलं लक्षात तुमच्या? माशी व्याली घारे साधारण का काय वेळ?
वाधे पुत्र प्रसवला हे प्रसवला पुत्र प्रसवला काय कल्पना आली माहितीये का? हे असं स्वप्न दिसलं माझ्या डोळ्यात की तुळशीलाच पुढे घेतलाय पण त्याला टोपी म्हणजे असं दोघांचे जोगल तुळशा दोन्ही टांगड्याच्या मध्ये आम्हाला त्यात काही समजतच नाही तर काय करावं. पण याला रातच्या 12च्या पुढे बोलवा ना तुम्ही काय म्हणजे बाजनाबा चांगले सुंदर आहे बाबा. वा मला नाही आलं पण तुम्ही शिकला, खूप चांगली गोष्ट आहे. तर काय सांगत होतो काय मी वांजे पुत्र प्रसवला ते राहिले आपलं नाही का. हा मला सांगा हे जगत कोणी निर्माण केलं, देवाने का तुम्ही? हा देवाला जगत होऊच शकत नाही, देवाला जगत होऊच शकत नाही. मग हे जगत कोणी निर्माण केलं सांगा? आपणच ना. आपल्याच कल्पनेने आपल्याच अज्ञानाने या जगताची निर्मिती आहे. देव हे जगत तयार करत नाही. कारण ब्रह्म
ब्रह्मापासून काहीही निर्माण होऊ शकत नाही, म्हणून वांझे पुत्र प्रसवला असं म्हटलेलं आहे. म्हणजे वांझ म्हणजे जिला मुलगा होऊ शकत नाही, तस हे जगत ब्रह्मापासून तयार होऊ शकत नाही. मग हे जगत कुणी निर्माण केलं? आपण केलं, देवानी नाही. म्हणून वांझे पुत्र प्रसवला असं कल्पना आहे ती. काय? जसं वांझोटीला पोरग होऊ शकत नाही तसं ब्रह्मापासून जगत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून मुक्ताबाई म्हणतात वांझे पुत्र प्रसवला. विठोबा रखुमाये हरि हरि रखो माय